नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर. आजची आपली कहाणी आहे गावचा राखणदार आणि वेशीवरच्या असलेल्या भुताटकीविषयीचा. एका गावामध्ये एक कुटुंब होतं. त्या घरामधल्या एका मुलाचं लग्न होतं. तो मुलगा हा मुंबईमध्ये शिकून नोकरदार होता. मुंबईमध्येच तो स्थायी होता. पण त्याचं लग्न हे तिथल्याच गावच्या पोरीशी होणार होतं आणि सगळी माणसं, आजी आजोबा, आई वडील सगळी गावातली असल्यामुळे गावातच त्याचं लग्न होणार होतं. तो त्याच्या काही शहरी मित्रांना घेऊन गावामध्ये आला होता. त्याने आणि त्याच्या मित्रांनी लग्नासाठी म्हणून महिनाभराची रजा त्यांच्या कामातनं मिळवली होती. ती सगळीजणं शहरात शिकलेली होती. त्यामुळे त्या लोकांचा तसाही थोडासा गावातल्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. तरीसुद्धा ती सगळीजणं काही परंपरा, लग्नाआधीच्या सगळ्या गोष्टी देवधर्माच्या करत होते. त्या मुलाच्या आजीनं त्या सगळ्यांना मिळून गावाच्या वेशीवर असलेल्या राखणदाराच्या पाया पडण्यासाठी आणि तिथे नारळ वगैरे दाखवण्यासाठी म्हणून पाठवलं होतं. ती सगळी मित्र मजा मस्ती करत त्या ठिकाणी पोहोचली आणि तिथे जाऊन त्या राखणदाराला नैवेद्य नारळ केला, त्याला पाया पडली. तसा त्या सगळ्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता. तरीसुद्धा पण घरच्यांनी सांगितल्यामुळे त्यांनी ते सगळं केलं होतं. ती सगळी मागं वळून घरी निघून आली. नंतर लग्नाला मात्र आता 15 दिवसच बाकी होती. लग्न जुन्या पद्धतीने होणार होतं. त्यामुळे नवरदेवालाही 15 दिवस आधीच हळदीचा कार्यक्रम करून घेतला होता. नवरी मुलगीसुद्धा तिथल्या जवळच्या गावातली होती. त्यामुळे त्यांनी हा हळदीचा कार्यक्रम उरकून घेतला होता. हळूहळू लग्नाची रोजच 1-2 दिवसांत बरीच रस्म त्यांच्यामध्ये होत होती. आणि आता लग्नाला अजून बरेच दिवस आहेत म्हणून त्या मित्रांनी सगळ्या मिळून ठरवलं की आपण आज गावाबाहेर असलेल्या जवळच्या जंगलामध्ये सैरसपाटी करण्यासाठी म्हणून जाऊयात. गावातल्या सगळ्यांनी मिळून त्या जंगलात फिरायला जायचं ठरवलं. तेव्हा गावातल्यांनी घरातल्यांना मात्र सांगितलं की आम्ही गावातच फिरत आहोत, गावातल्या शेताकडे वगैरे जाऊन येतो असं म्हणून त्यांनी घरातल्यांना अंधारात ठेवलं. कारण गावची जुनी पद्धत होती की लग्न करत असलेल्या नवरा नवरीला वेशीबाहेर लग्न होईस्तोवर ती पाठवत नसत. त्यामुळे घरचे काही आपल्याला पाठवणार नाहीत म्हणून त्यांनी घरातल्यांना सांगितलं होतं की आम्ही गावातच फिरत आहोत आणि शेताकडे जाऊन बसत आहोत.
असं फक्त खोटं सांगितलं होतं. आणि ती सगळी मित्र आणि नवरदेव नवरा मुलगा सगळी मिळून त्या जंगलाच्या दिशेने निघाली. जंगलाकडे गेल्यानंतर ती सगळी जंगलामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरू लागली. तिथली झाडी झुडपं वगैरे बघू लागली. त्यांना संध्याकाळ कधी झाली ते कळलं नाही. त्या मित्रांना सगळ्यांना कळलं नाही की आपण संध्याकाळ कधी झाली. ती तडक घराच्या दिशेने गावाच्या दिशेने निघाली. पण ती त्या जंगलामध्ये फार आतपर्यंत आली होती. त्यामुळे ती रस्ता भटकली होती. सगळीजण त्या गावात नवीनच होती. त्यामुळे कुणालाही त्या गावचा रस्ता दिसत नव्हता. आता सगळी मात्र घाबरली होती. रस्ता शोधायला त्यांना 2 तास गेले. तोपर्यंत संध्याकाळचे 7:30 वाजले होते. आता मात्र ती सगळी चांगलीच घाबरली. कारण ती सगळी रस्ता भटकली होती आणि आता त्यांच्यासोबत बऱ्याच गोष्टी घडत होत्या. जसं की त्यांना त्यांच्या पाठीमागून कोणीतरी येत आहे असा भास होत होता. त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या मागून कोणीतरी चालत चालत येत आहे. त्या चालत येण्याचा पावलांचा आवाजसुद्धा त्यांना येत होता. आणि अचानक ते मागे वळून बघितल्यानंतर ते आवाज येणं बंद होत होतं. हळूहळू त्यांना आता फार भीती वाटत होती. कारण त्यांच्या आजूबाजूनं एखादी भयानक सावली पटकन वाऱ्यासारखी येऊन जात होती. त्यामुळे आता नवरदेव आणि त्याचे मित्र सगळी जाम घाबरली होती. आता आपण काय करायचं? आपल्याला तर वाटसुद्धा दिसत नाहीये. जंगलातून गावाकडे जाण्याची वाट कशी शोधायची? असा ती विचार करत होती. तेवढ्यातच त्या नवरदेवाच्या एका मित्राला अंगात एकदम वारं भरल्यासारखं झालं आणि तो एकदम कसातरी करू लागला. एकदम तो बेशुद्ध झाला आणि त्याला बाकीच्या सगळ्या मित्रांनी हालवून उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो कसाबसा जागा झाला. पण तो जसा जागा झाला तसा एक भयानक आवाज काढून तो बोलत होता. अचानक तो स्वतःचं डोकं जमिनीवर आपटून घेत होता. स्वतःला अचानक झोडून घेत होता आणि कोणी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर तो त्या मित्राचा गळा पकडून त्याच्यावर हल्ला करत होता. एवढ्या भयानक पद्धतीने तो वागत होता. आणि आता आपण काय करायचं? असा ती सगळी विचार करत होती. नवरदेव आणि त्याची मित्र सगळी आता घाबरली होती. आपण ह्या अवस्थेत आपल्या मित्राला सोडून सुद्धा जाऊ शकत नाही. आणि हा तर फार विचित्र वागत आहे. त्याने अचानक नवरदेवाकडे पाहिलं आणि नवरदेवाला जवळ बोलावलं. तसा त्याला असं वाटलं की तो आपला मित्र आहे म्हणून तो त्याच्याजवळ गेला. अचानक त्याने नवरदेवाला गळा पकडून मारण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या सगळ्या मित्रांनी कसाबसा त्या नवरदेवाला
त्या मित्राच्या ताब्यातून सोडवलं आणि आता आपला मित्र आपला राहिला नाही. त्याच्या अंगात काहीतरी भयानक शक्तीने भुताखेताने प्रवेश केला आहे असं ती म्हणू लागली. अचानकच तो मित्र वेड्यासारखा रडत होता. रडताना मात्र त्याचा आवाज एका महिलेसारखा येत होता आणि अचानक एकदम तो मोठमोठ्याने हसत होता. हसताना मात्र त्याचा आवाज एखाद्या माणसासारखा, क्रूर माणसासारखा येत होता. आता मात्र सगळे जाम घाबरली होती. काय करावं ते कुणालाच सुचत नव्हतं. आणि इकडे घराकडे मात्र त्याच्या घरचे सगळी आजी-आजोबा आणि आई-वडील आणि आलेले सगळे पाहुणे मंडळी सगळी फार चिंतेत होती. अजून कसा ही सगळे घरी आले नाहीत, त्यांच्यासोबत काय घडलं तर नसेल. आणि तिथे तसंच त्या घरातल्या आजीने त्या गावाच्या वेशीवर असलेल्या राखणदाराची ती एक भक्त होती. तिने त्याचं नाव घेतलं आणि माझ्या मुलांना सुखरूप घरी आण अशी विनवणी केली. अचानक त्या मुलांना एका वयस्कर माणसाचा आवाज आला. त्या सगळ्यांनी मागे वळून त्या माणसाला पाहिलं तेव्हा एक 60 वर्षांचा वयस्कर म्हातारा, डोक्याला पागोट आणि धोतर पायजमा धोतर आणि पूर्वीच्या काळचा सदरा घातलेला, खांद्यावर एक घोंगडं अंथरलेलं आणि हातात त्याच्या एक घुंगराची काठी होती. ती काठी टेकवत टेकवत तो त्या मुलांजवळ आला. तेव्हा त्याने त्या मुलांना विचारलं, कोण हाय तुम्ही आणि इथं काय करताय? तेव्हा त्या सगळ्या मुलांनी घडलेला प्रकार सांगितला आणि त्याच्या मित्रासोबत घडलेला प्रसंगही. त्यावेळेस त्या माणसाने म्हणजे त्या वयस्कर म्हाताऱ्याने त्याच्या मित्राला बघितलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून एक 10 मिनिटं तो डोळे मिटून शांत काहीतरी पुटपुटत होता. त्यानंतर चमत्कार झाल्यासारखं त्याचा मित्र आधीसारखा व्यवस्थित वागू लागला. आता मात्र मित्रांनी टेन्शन सोडलं, कारण त्याचा मित्र आता आधीसारखा व्यवस्थित वागत होता. त्यामुळे सगळी निश्चिंत झाली. पण अजूनसुद्धा त्यांच्या मनात भीती होती. तो म्हातारा त्या मुलांना म्हणाला, तुम्ही सगळी. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, गावचा लग्नाचा नवरदेवच ना तू? तेव्हा सगळीजण म्हणाली की तुम्ही कसं ओळखलंत? मी तुला काल बघितलं होतं गावच्या वेशीपाशी. तू राखणदाराला निवड करायला आला होतास. मी तिथंच होतो. तो म्हातारा म्हणाला, मी तिथेच राहतो. तेव्हा मी तुला ओळखलं. मी जवळच असल्यामुळे मला तुम्ही जंगलाकडे येताना दिसला होता आणि बराच वेळ झाला तुम्ही आला नाही, म्हणून मी तुमच्यासाठी इथवर आलो. मला कळालंच तुम्ही पोरं कुठल्या तरी संकटात सापडलात. असा तो म्हातारा म्हणाला.
आणि ही जागा चांगली नाही, भुताखेताची हाय, असं तो म्हातारा म्हणाला. तुम्ही सगळी माझ्या मागोमाग या, मी तुम्हाला गावाचा वाट दाखवतो. असं म्हणल्याबरोबरच ती आणि नवरदेव आणि त्याचे मित्र त्या म्हाताऱ्याच्या मागे मागे येऊ लागले आणि गावाच्या वेशीपर्यंत पोहोचली. वेशीपर्यंत पोहोचल्यानंतर मात्र तो म्हातारा म्हणाला की आता तुम्ही निर्धास्त राहावा, गाव आलं हाय आपलं. तुम्ही सगळी आता घराच्या दिशेने जा, पण एक सांगतो, जोवर तुमचं घर येत नाही तोवर तुम्ही कुणी पण मागे वळून बघायचं नाही, अशी त्या म्हाताऱ्याने ताकीद दिली. ठरल्याप्रमाणे सगळी मित्र हो म्हणाली आणि त्या म्हाताऱ्या बाबांचे पाया पडून आभार मानले. आभार मानून ती खुशीनं आपल्या घराकडे परत निघाली. त्यावेळेस मागे वळून बघू नका असं का म्हणल्या असतील म्हणून त्या एका मित्राने चुकून मागे वळून पाहिलं तर त्याला एक भयंकर असा मोठा साप दिसला. तो भयंकर मोठा आणि अगदी 5 फण्यांचा होता. एकदम तो असा फणी काढलेला होता आणि एकदम तो बारीक होऊन कुठेतरी नाहीसा झाला. एवढं भयानक दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या तोंडातून आवाज येत नव्हता आणि ती सगळी पळतच त्यांच्या घरी परतली. सगळी मुलं, नवरदेव सगळेजण रात्री घरी येईस्तोपर्यंत 11, 11:30 वाजले होते. तेव्हा मात्र सगळे घरातले जेव्हा त्यांनी नवरदेवाला आणि मित्राला पाहिलं तेव्हा त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सगळी घाबरलेली माणसं एकदम त्यांना विचारत होती की काय झालं, कुठे गेला होतात. तेव्हा ती नवरदेवाने सगळा घडलेला प्रकार सांगितला. त्यांना एका आजोबांनी तिथवर आणून सोडलं वेशीपर्यंत आणि नंतर मात्र तो अचानक अदृश्य झाला आणि त्या एका मित्राने सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं की मागे वळून बघू नको घर येईपर्यंत, पण मी उत्सुकतेने मागे पाहिलं तर मला पाठीमागे भला मोठा नाग अचानक मोठा होऊन बारीक झालेला आणि कुठेतरी नाहीसा झाला असं दिसलं. तेव्हा सगळा प्रकार त्या गावातल्या त्याच्या घरच्या आजी आजोबांना आणि आईवडिलांना कळाला. तेव्हा त्यांनी त्या राखणदाराचे आभार मानले. तो दुसरा कोणीही नसून गावचा राखणदार होता. त्यानेच तुम्हाला सुखरूप घरी परत आणलं आहे, असं आजी म्हणू लागली. मी राखणदाराला विनवणी केली होती. त्याने तुमचं संरक्षण केलं आणि तुम्हाला सुखरूप वाट दाखवून जंगलातून बाहेर काढलं आणि त्या भुतांच्या तावडीतनं सुद्धा. आता तुम्ही सगळेजण आपण दुसऱ्या दिवशी त्या राखणदाराच्या पाया पडायला आणि आभार मानायला जाऊ, गोडाचा नैवेद्य दाऊ, असं ती आजी म्हणाली. तिने राखणदाराची किमया सांगितली आणि त्याचे आभारही मानले. तसा गावातल्या गोष्टींवर विश्वास नसलेल्या त्या मुंबईतल्या शहरातल्या मुलांचा आणि नवरदेवाचा विश्वास सुद्धा
सगळ्या गोष्टींवर बसला. त्याने सुद्धा मनापासून त्या गावच्या राखणदाराचे पाया पडून आभार मानले. तर ही होती आजची आपली कहाणी. कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.